नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एचजी ब्लॉगमध्ये. आज ब्लॉग बनवायचा विषय असा की आज 135वी भीम जयंती आहे. ध्येय प्रतिष्ठानसोबत आपण ही भीम जयंती साजरी करणार आहोत. ध्येय प्रतिष्ठानचे सचिव श्री गणेश आटक हे आज आपल्यासोबत आहेत. तर आपण त्यांना विचारूया की कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे, आज काय होणार आहे, उद्या काय होणार आहे. तर गणेश आटक हे आपल्याला पुढचं मार्गदर्शन करतील. नमस्कार, एचजी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मी ध्येय प्रतिष्ठानचा सचिव श्री गणेश आटक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 135वी जयंती आपण ही साजरी करत आहोत. त्या जयंतीबद्दल सर्व भीमसैनिकांना, समाज बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. गेली 4 वर्षे आपण ही जयंती आपल्या ध्येय प्रतिष्ठानातर्फे खूप जोमाने साजरी करतोय. आणि आपले ध्येय प्रतिष्ठान छत्रपती शिवाजी महाराज जयंती तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या 2 जयंत्या आपण खूप उत्साहाने जोमाने साजरी करतो. आणि या दोन्ही जयंत्यामध्ये आपले सर्व धर्माचे लोक, आमचा सर्व मित्रपरिवार हा एकत्रितपणे आम्ही हा उत्सव साजरा करत असतो. याच्यामध्ये कुठल्याही जाती धर्माचा आम्ही भेदभाव करत नाही. तसेच आज रात्री ठीक 12 वाजता आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदना देणार आहोत. तसेच त्यानंतर उद्या सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून पुन्हा एकदा उद्या सकाळी वंदना होईल. तसेच त्यानंतर सायंकाळी आपल्या कुर्ला विभागातील ज्येष्ठ नागरिक, समाजसेवक, नेते, आमदार आणि आपले स्थानिक नगरसेवक हे आपल्या ध्येय प्रतिष्ठानला उपस्थिती दर्शवणार आहे. मित्रांनो, ही आहे ध्येय प्रतिष्ठानची भीम जयंती, जिकडे महापुरुषांच्या प्रतिमेला वंदन करून पुष्प अर्पण करून पारंपरिक पद्धतीने भीम जयंती साजरी केली जाते. आणि त्याची सुरुवात होते 13 एप्रिलच्या रात्री 12 वाजता, जिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा मंडळाच्या सर्व महिला स्टेज समोर येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी एकत्र जमतात. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. गुणोपेतं एतं सुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादो सरोरे. पूजेमि बुद्धं कुसुमेन कुलेन मेतेन दभाभिमुखं. पुष्पं विनायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं. घनसारपदीपेन दीपेन तमदर्शिना तिलोकदीपं सम्पूर्णं पूजयामि तमोनुदन्. सुगन्धिकाय वदनन् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धधम्म च संघ सुगत तनुभवा
धातु धातु गब्बे लंकाय जम्बुदीपे तिदस पुरवरे नागलोके चतुपे सभ्य बुद्ध सबिंबे सकल दस दिसे केस लोमाय धातु वंदे सभ्ये मी बुद्धं दशवल तनुजा बोधि चैत्यं नमामि वंदामि चैत्यं सब्ब ठाणेषु पतिथित शारीरिक धातु महाबोधि बुधरूपं सकलं सदा सकल बीजं विजुरजानं देवरूपं सुजीव निमल चक्षु गभीर घोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकारं सुरतधम्मं सुपेम विरतरजन् सुजननेतर भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्नतु साधु वरदानतु अद्य कुलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धारा भगवंता मुसाखरा भक्त काजा सौदार संगरी शस्त्र धरितान करी कांपला अरिउरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जायता उजळल्या अघटिका मार्ग साधा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासवी शरण धम्मासवी शरण संघासमी भीमराजा 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 नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेण होतु मे जय मङ्गलं नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेण होतु मे जय मङ्गलं नत्थि मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेण होतु मे जय मङ्गलं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि जय भीम नमो बुद्धाय जय संविधान. अशा प्रकारे वंदन करून पेढे वाटून सर्वांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता होते. इकडे इकडे समोर बघा. त्याच्यानंतर मी आणि नाना गेलो स्मॉकीला भेटायला, सुजलला भेटायला. कुणालची गाडी घेऊन रिजवानला घेऊन आम्ही पुन्हा गेलो स्मॉकीकडे. तिकडे चालू होता डीजे आणि तिकडे कंपनी कसली ऐकते, मग तिकडे फुल ऑन राडा केला.
रात्रभर डान्स करून थकून आम्ही सगळे आपापल्या घरी गेलो आणि संध्याकाळी पुन्हा स्टेजजवळ येऊन भेटलो. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 14 तारखेला आपल्या कार्यक्रमाला अनेक अतिथी पाहुणे भेट देत होते व आपले अध्यक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी हे त्यांच्या स्वागत समारंभामध्ये व्यस्त होते. तेवढ्यात आपल्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा मंडळ यांची रॅली आपल्या स्टेज जवळ येते आणि त्या सुंदर अशा लेझी नृत्याने स्टेजवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला मानवंदना देऊन रॅली पुढे सरकते. गाण्याला आवाज येतो त्याच्या लक्षात नाही हे सगळं संपून आम्ही जातो आदीकडे. तिकडे पण भीम जयंतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात सुरू होता. धमाका होना चाहिए, धमाका. पराभाऊ तांबे यांचा हार्दिक हार्दिक आभार.
आदित्यकडून आदरातिथ्य घेऊन आम्ही निघालो आपापल्या घरी. आणि अशा प्रकारे आम्ही 135वी भीम जयंती सर्वांनी मिळून एकत्र साजरी केली. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहत राहा HG ब्लॉग.